बाईट बाईट कपिल 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 दे 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 एक मिनिट हे प्रेम थोडा पाठी प्रेम थोडे खाली घ्या त्यांच्या चेहऱ्यावर चालले ते खाली 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 हे जरा हे लाव ना माईक माझा हो हो आहे हे प्रेम माईक लाव ना लावतात अक्षय सर ऑडिओ बोलतात हॅलो 1 2 3 हॅलो हॅलो 1 2 3 हॅलो हॅलो ओके सर आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे. काय सांगाल ठाण्यामध्ये एकूणच आतापर्यंत जवळपास 25% मतदान झालेलं आहे. खूप चांगला उत्साह ठाणेकरांचा आहे आणि प्रामुख्यानं लोकशाहीच्या उत्सवामध्ये ठाणेकर अगदी स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि खूप चांगलं मतदान होत आहे. माझ्या अंदाजानुसार 5:30 वाजेपर्यंत 60%हून अधिक मतदान होईल असा अंदाज आहे आणि ठाणेकरांनी विकासाच्या दृष्टिकोनातनं मतदान केलेलं आहे आणि पुढे मतदान करतील. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आणि गेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी जी विकास कामं केली त्या विकास कामांकडे बघून आणि शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचार जे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेमध्ये पोहोचवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि प्रामुख्यानं आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ हा अतिशय वेगळा मतदारसंघ असताना सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिले आणि त्याचं प्रतीक म्हणून जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि मतदानाला स्वतः जात आहेत. कुणाला काही रिक्षा टॅक्सीची काही गरज नाही, स्वतःहूनच मतदानाचं पवित्र कार्य जे आहे ते ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जनता करताय. त्यामुळे ठाणेकरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढेही भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं आम्ही कामं करू अशी ग्वाही देतो. सर शाही पुसली जाते असा थेट आरोप हो, बऱ्याच ठिकाणी फक्त ठाण्यामध्येच नव्हे तर मी आता मीरा भाईंदरला सुद्धा सकाळपासून होतो. बऱ्याच ठिकाणी जी शाही आहे ती शाही थोड्या अर्ध्या 1 तासामध्ये पुसली जाते असं बऱ्याच मतदारांनी आरोप केलाय. सगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा केलेले आहे. आम्ही निवडणूक आयोगाला तसं कळवलेलं आहे. आरोपना मी स्वतः फोन करून कळवलेला आहे. अशा पद्धतीनं हे जी शाही जी आहे ती पुसली जाता कामा नये. कारण नाही म्हटलं तरी जवळजवळ 10-12 दिवस सुद्धा ही शाही टिकत असते. परंतु आज मात्र अचानक या शाहीच्या गुणवत्तेमध्ये संशय निर्माण झाला आहे आणि मला स्वतः त्याचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं ह्यावर कठोर कार्यवाही करणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी मशीन्स पण बंद होत्या. बघा, तांत्रिक शेवटी ईव्हीएमच्या माध्यमातून तांत्रिक बिघाड हा सकाळच्या सत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी झालेला असतो. परंतु निवडणूक आयोग आणि ठाणे महापालिका असो किंवा मीरा भाईंदर असो किंवा इतर महापालिकाच्या आयुक्तांनी स्वतः त्यावर जातीनं लक्ष घालून पंचनामा करून त्या मशीन हटवल्या आणि नवीन बसवले असल्या कारणाने जो गोंधळ सुरुवातीच्या काळामध्ये झाला होता तो आता संपलेला आहे. उद्धव ठाकरे थेट म्हटले की आयुक्तांमध्ये कारवाई झाली. ते बघा, आता शेवटी त्यांना पराभव समोर दिसू लागल्यानंतर कुणावर कारवाई करावी हा मुद्दा निवडणूक आयोगानं ठरवायचा आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यानं नाही. फक्त एवढंच मात्र नक्की की आता उद्या रिझल्ट सुद्धा येणार आणि रिझल्ट नंतर परत ईव्हीएम मध्ये काहीतरी गोंधळ आहे, ईव्हीएम मध्ये त्यांनी हव्या तशा स्वतःला मतदान करून घेतले वगैरे असे आरोप सुद्धा होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपासाठी आम्ही तयार आहोत. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढतोय किंवा आम्ही वेगळी काही ठिकाणी लढतोय, शेवटी उद्या संध्याकाळपर्यंत रिझल्ट स्पष्ट होईल आणि मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसेल ही ग्वाही मला ह्या आपल्या माध्यमातून द्यायची. सर एक आहे तो सेफ आहे, ठाकरे इज बेस्ट आहे आणि संजय राऊतांनी ट्विट केलं. काय संजय राऊत कधी काय ट्विट करतील यांचा प्रश्नचिन्ह ते काही म्हणजे काहीतरी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी काहीतरी ते ट्विट करत तरी असतात, नाहीतर सकाळी भोंग्याप्रमाणे मीडियाच्या समोर तरी येत असतात. त्यामुळे हे काय ट्विट करतात आणि ते काय बोलतात ह्याकडे सर्वसामान्य जनता लक्ष देत नाही आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बोलण्याला कुठल्याही प्रकारे विचार न करता आम्हाला 232 एवढे आमदार आमचे निवडून दिले. महापालिकांमध्ये सुद्धा तसंच होणार आहे. नगर परिषदेमध्ये तर तुम्ही बघितलं की ज्या पद्धतीनं संजय राऊत सारखे बडबड करत होते आणि त्यामुळे
पूर्णपणे सगळ्या प्रामुख्यानं नगर परिषदेमध्ये महायुतीचं नगराध्यक्ष बसलेलेच आणि तशाच पद्धतीनं महापालिकेमध्ये सुद्धा महापौर हे महायुतीचेच बसले जाते. सर एक शेवटचा प्रश्न. मागच्या निवडणुकीमध्ये 2 जागा होत्या आपल्या घरामध्ये, या निवडणुकीमध्ये 1 जागा आहे. मी पण तरी देखील आपण जे आहात ते मीरा भाईंदरमध्ये प्रचाराला होतात. पूर्वेश सरनाईक यांच्या संदर्भात काय? नाही, मी बघतो बघा, मी पूर्वेशचं माझा मुलगा म्हणून नाही तर त्याचं खरोखर कौतुक करतो की आता शेवटी युवा सेनेचा कार्याध्यक्ष म्हणून तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय, सगळ्या युवांना एकत्रित करून वेगवेगळे उपक्रम राबवतोय. संघटना आणि प्रामुख्याने शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा घरोघरी पोहोचवण्याचं काम तो करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये ठाणे महापालिकेमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने तो गेल्या वेळेस निवडून आला होता. परंतु त्यांनी वर्षभरापूर्वीच ठरवलं होतं आणि मला स्वतःला सांगितलं होतं की आपल्या मतदारसंघातील एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण उमेदवारी देऊ जेणेकरून तो काम करू शकेल आणि मी महाराष्ट्रभर संघटना आणि पक्षवाढीसाठी फिरू शकेल आणि त्याचा निर्णयाचं कौतुक करायला पाहिजे. नाहीतर प्रत्येकाच्या घरामध्ये 1, 2, 3, 4 असे नगरसेवक असतील मंत्री आणि आमदार झाल्यानंतर सुद्धा तर ते योग्य नव्हे. परीक्षा सरनाईकांनी सुद्धा तीच भूमिका घेतलेली, परंतु कार्यकर्त्यांच्या ओढ्यापुढे त्यांनाही नाईलाज असतो का होईना पण जनतेच्या समोर उभं राहावं लागलं. परंतु मला खात्री आहे की परीक्षा सरनाईक सुद्धा ह्या ठाणे महापालिकेमध्ये सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येईल.